साधारण 1945चा तो काळ. ज्या वेगात आपला देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होता, त्याच वेगात नाटक, सिनेमासारख्या सर्वच क्षेत्रात झालेले बदल ठळकपणे जाणवत होते. गावागावात करमणूक म्हणून कुठे तमाशाचे फड रंगू लागले, कुठे नाटक, तर शहरांसारख्या ठिकाणी सिनेमागृहात गर्दी होऊ लागली. कोल्हापूर नजीक गडिंग्लज या छोटेखानी गावात गणपतराव भुतकर हे आपला टेलरिंगचा व्यवसाय करत होते आणि आवड म्हणून फावल्या वेळात ते नाटकाची तालीम करून प्रायोगिक नाटकं करीत होते. गणपतराव भुतकरांचा छोटा मुलगा जनार्दन आणि त्याचे मित्र ही नाटके आवडीने पाहत. वडिलांना अभिनय करताना पाहून या छोट्या जनार्दनला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि आपणही अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी घेऊन 1950 साली हा जनार्दन चित्रनगरी कोल्हापुरात दाखल झाला. कोल्हापुरात आल्यावर प्रसिद्ध नाटककार नाना जोशी यांच्यासोबत जनार्दनची ओळख झाली. केव्हा तरी आपणही रंगमंच गाजवू ही आस उराशी बाळगत नाना जोशींच्या नाटकामध्ये तो प्राउंटरची भूमिका निभावू लागला. बराच काळ लोटला तरी नाटकात काही काम मिळत नव्हते. शेवटी सुरुवात झाली ती गणपत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या ऐका हो ऐका या नाटकापासून. ऐका हो ऐका मध्ये हा जनार्दन 60 वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका साकारत होता. ऐन विशीतल्या जनार्दनने साकारलेला हा म्हातारा बघून प्रेक्षक तोंडात बोट घालत होते. जनार्दनचे हे अभिनय कौशल्य बघून गणपत पाटील भारावून गेले. गणपत पाटील जनार्दनला घेऊन मराठी चित्रपट सृष्टीचे चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे गेले आणि जनार्दनच्या आयुष्यात हाच खरा टर्निंग पॉइंट ठरला. भालजी पेंढारकर या जवाहिऱ्याने या कोहिनूरची बरोबर पारख केली आणि भालजींनी त्यांच्या आकाशगंगा या चित्रपटात जनार्दनला पोलिसाचा रोल दिला. या आकाशगंगा चित्रपटात जनार्दन यांनी 2 भूमिका साकारल्या. पुढे मोहित्यांची मंजुळा, मराठा तेतू का मिळवावा या चित्रपटात जनार्दन खलनायक म्हणून झळकले. पण खरी ओळख मिळाली ती साधी माणसं या चित्रपटाने. साधी माणसं या चित्रपटामधील छक्कडराव ही व्यक्तिरेखा खलनायकाची व्याख्या बदलणारी ठरली. तो काळ होता दमदार आणि मजबूत बांध्यांच्या नायकांचा. तो काळ होता सूर्यकांत, चंद्रकांत यासारख्या नायकांचा. तो काळ होता भालजी पेंढारकर यांचा. काळाची गरज ओळखून भालजींनी या नव्या खलनायकाला नाव दिलं राजशेखर. उंच बांधा, देखणा चेहरा, बोलके डोळे आणि धारदार नाक, ओठांवर तलवारीसारख्या टोकदार मिशा, हातात पेट्टी सिगारेट, नजरेत जग जिंकण्याचा उन्माद, ओठांवर मधुरवाणी आणि कट कारस्थानी वृत्ती. मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, ज्याला आपले अस्तित्व दाखवण्यासाठी ओढून ताणून डायलॉग बोलण्याची गरज पडली नाही. मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा नायक होता राजशेखर. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज खलनायकांचा नायक राजशेखर यांच्याविषयी जाणून घेत आहोत. वयाच्या अगदी 14व्या वर्षीच राजशेखर नाटकात काम करण्याच्या ओढीने आपला गडिंग्लज हा गाव सोडून कोल्हापूरला आले. कोल्हापुरात त्यांनी दिवसभराची नोकरी शोधली. संध्याकाळी व्यावसायिक नाटक करणारा एक अड्डा शोधला आणि तिथे ते प्राउंटर, सहाय्यक, खरं तर हरकाम्या म्हणून काम करू लागले आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते नाईट स्कूलला सुद्धा जाऊ लागले. अशी जिद्द आणि इतके कष्ट त्या लहान वयात राजशेखर यांच्या वाट्याला आले.
ही सगळी धडपड फक्त एक नट होण्यासाठी होती. नट होणे एवढाच काय तो ध्यास होता. गडिंग्लज हा कर्नाटकच्या शेजारी महाराष्ट्राच्या सीमेवरचा गाव. तिथे त्यांचे बालपण गेल्याने त्यांच्या भाषेवर मराठी धेड गुजरी धेड कानडी संस्कार होते. ते बोलताना आलाव, गेलाव, येताव, खाताव, जाताव अशी सर्रेल भाषा बोलायचे. राजशेखर कोल्हापुरात जेव्हा आले तेव्हा त्यांना भाषा ही प्रमुख अडचण होती. आपल्याला जर नट म्हणून नावलौकिक मिळवायचा असेल तर आपले भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे याची जाणीव त्यांना होती. दिवसभर नोकरी, संध्याकाळी नाटकाची तालीम, रात्री शालेय शिक्षण घेता घेता राजशेखर भाषेवरही काम करू लागले. भले मोठे गुरु त्यांनी शोधले. वाचन सुरू केलं. साहित्य, कविता, शेरोशायरी वाचनाचा छंद त्यांनी लावून घेतला आणि अवघ्या 5-6 वर्षात उत्तम मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू ज्या गरजेच्या भाषा आहेत त्या ते अस्खलितपणे बोलू लागले. पुढे कानडी सिनेमातही त्यांनी काम केले. हिंदी सिनेमे, मालिका केल्या. मराठा तेतुका मिळवावा या भालजींच्या सिनेमात राजशेखर सहाय्यक दिग्दर्शक होते आणि त्यांनी त्यात वेगवेगळ्या 5 भूमिका केल्या. त्यातला मुख्य खलनायक मिया अमीन राजशेखर यांनी साकारला. त्यात त्यांची उर्दू ऐकताना एका मराठी अभिनेत्याने भाषेवर कष्ट घेऊन ती भाषा आत्मसात केली हे कुठेही जाणवत नाही. इतकी सहजता त्यांच्या बोलण्यात आणि अभिनयात होती. पुढे मल्हारी मार्तंड, साधी माणसं या 2 चित्रपटांनी राजशेखर यांना स्टार बनवलं. राजशेखर ही आजवर अबाधित राहिलेली ओळख, कमालीची लोकप्रियता त्यांना दिली. एका वेळी हातात ढिगभर सिनेमा दिले. पुढे देवा तुझी सोन्याची जेजुरी, धर्मकन्या, दरोडेखोर, सत्व परीक्षा, लाखात अशी देखणी, ज्योतिबाचा नवस, वारणेचा वाघ, भक्त पुंडलिक अशा अनेक चित्रपटात आपला स्वतंत्र ठसा त्यांनी उमटवला. त्याशिवाय संगोळी रायण्णा हा कन्नड चित्रपट, दो ठग, नेत्रहीन साक्षी, दो छोकरी या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. त्याशिवाय बेबंदशाही, आज इथं तर उद्या तिथं, चोर सोडून संन्याशी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल ही नाटके विशेष गाजली. रिश्ते नाते, युगांतर, छोटे बाबू या दूरदर्शनवरील मालिका चांगल्या चालल्या. मित्रांनो, शिफ्टमध्ये काम करणाऱ्या हिंदी कलावंतांचे आपण किस्से ऐकत असतो. पण अरुण सरनाईक, सूर्यकांत, जयश्री गडकर, वसंत शिंदे, गणपत पाटील, राजशेखर यासारखे मराठी कलाकार होते जे दिवसात 2 चित्रपटांचे शूटिंग आटोपून रात्री नाटकाचा प्रयोग करायचे. राजशेखर यांना व्यावसायिक शिस्त होती. ते कधीही कुठल्याही शूटिंगला उशिराने पोचले नाहीत, अपवादानेही नाही. भालजींच्या शिस्तीचा दंडक या शिष्याने मनापासून पाळला. शूटिंगचा दिवस म्हणजे त्यांचा सोहळा असायचा. पहाटे उठून रोजची अंगिकम, व्यायाम, गरम सुगंधी पाण्याची आंघोळ वगैरे करून ते उत्साहात असायचे. बघणाऱ्याला वाटावं की हा नट आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर जातोय. एकदा भक्त पुंडलिक या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना राजशेखर यांना त्यांच्या मुलीचा अपघात झाल्याची बातमी समजली. त्यांचं मन गहिवरून गेलं. बापाचं मन ते अस्वस्थ झालं. दुसरा कुठलाही बाप धावत पळत गेला असता. पण राजशेखर यांनी आपल्या मुलीचा अपघात झाला आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. ते शूटिंग संपवून थेट हॉस्पिटलमध्ये पळत पळत निघाले. ही घटना त्यांच्या कामाबद्दलच्या श्रद्धेची ग्वाही देते. राजशेखर यांनी पत्नी वैशाली सोबत विवाह करून सुखाचा संसार केला. त्यांचा मुलगा स्वप्नील राजशेखर हा सुद्धा उत्तम अभिनेता आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राजशेखर यांची घनिष्ठ मैत्री होती.
1995च्या दरम्यान महाराष्ट्रभर शिवसेनेच्या प्रचाराची धुरा राजशेखर यांनी सांभाळली. बाळासाहेबांनी त्यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला, पण राजकारण हा माझा पिंड नाही असं राजशेखर नेहमी म्हणायचे. त्यांनी समाजकारणाचा मार्ग धरला. कोल्हापुरात मातोश्री हा वृद्धाश्रम सुरू केला आणि मित्रांनो, आजही हा वृद्धाश्रम अगदी चांगल्या प्रकारे सुरू आहे. मित्रांनो, दिनांक 25 डिसेंबर 2005 रोजी मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील हा राजबिंडा खलनायक अस्ताला गेला, पण मराठी चित्रपट सृष्टी समृद्ध करून गेला. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून या खलनायकांच्या नायकाला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.